नमस्कार, मी धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण आहे ना मिक्स कडधान्य आहेत, हे अख्खा मसूर आणि मूग आहेत, हिरवे मूग आहेत। तर ह्याला मी ना एकच फक्त शिट्टी मारून घेतलेली आहे, म्हणजे रात्री मी ते भिजत घातलेले होते आणि आता मी त्याला एक शिट्टी मारून घेतलेली आहे। कढई ठेवलेली आहे गरम करायला। आपण तेल टाकून घेऊया। इथे मी ना 2 टोमॅटो घेतलेले आहेत, एक कांदा घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे आणि हे आलं आणि लसूण कुटून घेतलेला आहे मी। सर्वात प्रथम आहे ना आपण थोडंसं जिरं टाकूया आणि थोडी राई टाकते, हिंग टाकले, थोडं कढीपत्ता टाकूया। तेल आहे ना खूप कडकडीत गरम झालंय, तर आपण आता इथे आलं लसूण कुटलेलं आहे ना ते घेते मी। हे छान भाजून घ्यायचं। तर ह्याच्यात आपण कांदा टाकून घेऊया। कांदा छान लाल करायचा। कांदा ना चांगला ब्राऊन रंगावर होतो तोपर्यंत आपण ह्याच्यात आहे ना मसाले टाकून घेऊया। थोडीशी हळद टाकते, धना पावडर आहे, जिरा पावडर टाकली आहे। इथे गॅस आहे ना कमी करणार आहे, आता मसाले आहेत ना हे सुके करपतात। आणि इथे ना घरचा माझा घाटी मसाला आहे, घाटी मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला, हा मी 1-1.5 चमचा टाकते। आणि हे काश्मीरी लाल आहे, हे 1 चमचा टाकले। तिखट तुमच्या सोयीनुसार टाका। त्याच्यातच आपण आहे ना मसाले करपू नये म्हणून नंतर आपण आहे ना टोमॅटो टाकतो। पण आहे ना मीठ टाकायचं, टोमॅटो पण आपला चांगला गीर होईल। मीठ तुमच्या चवीनुसार टाका। इथे ना मी ना झाकण ठेवून आहे ना जरा वाफ काढून घेणार आहे, म्हणजे टोमॅटो ना आपला पटकन एकदम बारीक होईल, शिजेल चांगला। इथे मी ना ताटावर थोडं पाणी ठेवून घेतलंय गरम करायला, कारण जर आपल्याला भाजीत टाकायचं झालं ना तर आपण हे गरम पाणीच टाकूया। इथे ना थोडं पाणी टाकलंय म्हणजे आपला टोमॅटो ना चांगला शिजेल। अजून एक 2-3 मिनिटं ठेवून घेऊया। इथे ना 2 मिनिटं झालेली आहेत। टोमॅटो ना छान मस्त गीर झालेला आहे आपला। आणि आता आपण ही भाजी टाकून घेऊया। मी जरा हे गरम पाणी आहे ना हे पण टाकून घेते। आता आहे ना छान मिक्स करून घ्यायचंय। इथे ना वरून थोडी कोथिंबीर टाकूया। आता मी पाणी नाही टाकणार आहे, कारण आपल्याला आमटी नाही करायची, सुकीच भाजी करायची। तर मी आता 1-2 मिनिटं फक्त वाफवून घेऊया। 2 मिनिटं झालेली आहेत, आपण हे वरचं पाणी ना टाकून देऊया आता। इथे ना गॅस बंद करते। इथे आपली भाजी झालेली आहे, ही राहिलेली कोथिंबीर आहे ना ही थोडी टाकून घेते मी। नक्की करून बघा माझ्या पद्धतीने भाजी, खूप छान होते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय। आणि कमेंटमध्ये सांगा मला कशी वाटली भाजी।